हा सर, तुमच्या नावासहित तुमच्या पदासहित आणि दिवसाचं प्रयोजन काय काय कारवाई करणार होता? उमेश नरुले, क्षेत्रीय अतिक्रम निरीक्षक, परिमंडळ क्रमांक 3. की हे कारवाईचं नियोजन होतं की इथं अनेक तक्रारी होत्या, वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता, अनधिकृत व्यवसाय करत होते आणि इथं मोठ्या प्रमाणात संस्था असल्यामुळं महिलांची संख्या आणि मुलींची संख्या जास्त असल्यामुळं वारंवार तक्रारी येत आहेत की मुलींना चालता वगैरे येत नाही, जाता येत नाही, वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, म्हणून ही कारवाईचं नियोजन करण्यात आलेलं होतं. कशा स्वरूपाची कारवाई होती? आणि फक्त रस्ता पदपथावर जे अनधिकृत अतिक्रमण होतं ते काढण्याची कारवाईचं नियोजन केलेलं होतं आणि त्याप्रमाणे ती कारवाई करण्यात आलेली आहे. फक्त अतिक्रमण विभागी होती का संयुक्तपणे? नाही, फक्त अतिक्रमण विभागाची कारवाई होती. पदपथावरचे रस्ता पदपथ. कुठले कुठले सहकारी अधिकारी तुमच्या सोबत होते? मेघा राऊत अतिक्रमण निरीक्षक आहेत, रेखाटे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, आव्हाड सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, कांबळे, भालेराव आणि लावंड एवढे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक होते कारवाईला. तुम्ही अतिक्रमणच्या वेळी कुठले कुठले वाहन आणि काय काय वापरलं? साधारण 6 ट्रक होते, पोलीस 4 होते, 4 आणि 1 अधिकारी आणि 11 जवान होते, NSS जवान. आणि कुठल्या कुठल्या आजच्या दिवसभरामध्ये कुठे आणखी कारवाई करायचा तुमचा प्लॅन आहे? नाही, आज हा कॅनल रस्ताच कारवाईचं नियोजन आहे. तेवढं झालं की आता. ओके, तुम्ही समाधानी आहात का आजच्या कारवाईबद्दल? समाधानी आहे, व्यवस्थित कारवाई झाली. इथल्या फेरीवाल्यांनी पण आम्हाला चांगलं सहकार्य केलं, त्यांनी कुणी काही विरोध केला नाही किंवा काही दडपण आणलेलं नाही, त्यामुळे व्यवस्थित कारवाई झाली. TV10 बद्दल 2 शब्द बोला. आम्ही नेहमी कव्हर करत असतो. TV10 जाधव साहेब ना? हा, जाधव साहेब तुमचं कायम सहकार्य असतं आणि दोन्ही TV10 बॅलन्स बातमी लावतो, नागरिक आणि प्रशासनाच्या दोन्ही बाजू घेऊन कारवाई लावतं, त्याचं हे लाईव्ह करतं, याबद्दल समाधानी आहे. धन्यवाद. तुझे भांडणं नाहीत ना, मग पाव आहे म्हणा, ते पाव काढून घ्या मला. लोकांची कुठला चौक आहे? कर्वेनगर भाजी मंडई. कर्वेनगर भाजी मंडईच्या इकडे आता अतिक्रमणाची कारवाई चालू आहे, तुम्ही बघत असाल. किती मेन
झालं का चला पुढं मी आता उभं राहणार नाही ती खाली दगड लावा दगड अरे असं उचला ना खालून उचला आणि ठेवा तिथे हा उचला कोणत्या बाजूला आहे हे व्हायला लागलं उचलून उचलून घ्या रे बाबा इथपर्यंत व्यवस्थित आणा इकडे घ्या इकडे फिरवा फक्त चाकवर उचला नाही व्यवस्थित करायचं चाकवर टीव्ही 10 आपण पोलिसातर्फे का ठेवला म्हणजे ना सर्वांना माहित पडतंय हा नाही 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 लावून ठेवा पहिलं काढून घ्या सगळं काढायचं स्वच्छ करायचं मग तुम्हाला मला काढून पाहिजे फक्त पाकिट सगळं स्वच्छ करा पाहिजे काढा सगळं हो मॅडम माझ्याकडे मी भरणारे टेम्पो बघत बसताय तोंडाकडे बघत बसताय तोंडाकडे बघत बसताय त्याच्यामध्ये काढून घ्या आणि सगळं स्वच्छ करा आणि मग फुटपाथवर लावा घेतो घेतो सगळं घेतो सर काय करणार आरोग्य विभाग आमचा बघा त्यांच्या जागा हे पहिलं सगळं स्वच्छ काढून घ्यायचं आणि मग फुटपाथवर व्यवस्थित लावायचं सगळ्यांना काढून घ्यायला लावा एक तुम्ही जा तिकडं मध्ये कोण निरीक्षक आहे अजून आवड साहेब तुम्ही 2-3 लोक घ्या त्या टीममध्ये तिथं सांगा हे पहिलं स्वच्छ करायचं महत्व दुसरा मॅडम पहिलं मोकळं करायला काय जत्रा वगैरे आहे का जत्रा आहे दादा जत्रा आहे का काय लोकांना काय वाटतं काय माहिती ते सगळं काढायला सांगितलं सगळं काढून
काढून घ्या हे सगळं तुम्हाला फुटपाथ स्वच्छ करून देतो का? मग त्याच्यावर पाट्या लावा. बघा बरं आता हे बघा मग कसं वाटतंय आपले नागरिक सगळे खातात हे योग्य वाटतंय का? नाही नाही त्याच्यावर तुम्ही जाऊन फॅन लावले खाली काय किडे आया मुंग्या सगळ्या नाही हे बघा ना तुम्ही. ऐका ना हे बघा ना तुम्ही. हे बघा खाली सगळं काढा तुम्ही मोकळं करा. मी तुम्हाला लोक देतो माझ्या तुम्हाला उचलायला मी लोक माझी देतो. आणि स्वच्छ केलं ना मग काय मला बसायला व्यवस्थित किती येते बघा काय फायदा आहे मुलं फिरायला लागलीत. राहू द्या हो, नका काढू राहू द्या. सगळे येणार आता साहेबा ते अगोदर करपाल. हा सगळे येणार. लाईव्ह आहे लाईव्ह आहे मग काय कोणत्या लोक घ्यायचे सगळं काढायला आणि नसा काढत तर ट्रक लावा सगळं बरं तर करून घ्या. आयची वस्तू आहे आयची वस्तू आहे व्यवस्थित पाहिजे. बदल आहे का तुझ्यात? सकाळी नाही काल सांगितलं मी तुम्हाला. काल सांगितलं की आज मला मोकळं पाहिजे. काल सांगितलंय मी. काम म्हणजे वर कसं वरचं दाखवून सोडून तुम्हाला काल केलेलं वर कचरा जळमट सगळे चिड्या मुंगे सगळे वर होते का नाही वर तुमच्या स्वच्छ घरात असं राहतो का आपण? घरात असं राहतो का? पोरं घेऊन इकडे सगळे पेपरवाले TV 10 त्यांचं पुढचं पाऊल आहे. तर कारवाई अजून आहे का? हा आता परत येणार आहे का? आता जेवण लंच टाइम सर मग एक 2 मिनिटाचं बाईट द्या ना सर. पुढे पुढे ते थांबून किंवा इकडे हां 2 मिनिटाची बाईट द्या. ताई तुमचं या अतिक्रमणामध्ये काय होतं आणि कधीपासून इथं आहात? नाव असं सांगा. माझं नाव 30 वर्ष झाले.
तीस वर्ष झाले माझं लायसन आहे, तरी मी अतिक्रमच्या विभागामध्येच आहे. अच्छा. हो हो. अतिक्रम विभागामध्ये महानगरपालिका? नाही 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 नाही, म्हणजे लायसन. अच्छा, लायसन्स वगैरे तुमचं? हो हो, व्यवस्थित आहे आमचं लायसन. आणि तुम्ही काय ठेवता नक्की, काय असतं तुमच्याकडे? सर्वच होती भाजी. भाजीपाला? हो, सर्व असते. आज काय कारवाई झाली आणि तुमचं काय, तुमच्यावर काय कारवाई झाली? नाही नाही, आज काय नुकसान नाही केलं आपल्याला. नरवडे साहेबांनी खूप हे केलं. काय नाही, कोण नाही. कारवाईपेक्षा समज दिली फक्त? हो, समजली. बरं. धन्यवाद. हो हो. तुमचं काय परिस्थिती आहे, काय सगळं नावासही सांगा. आम्ही याच्यावरच पोट भरतो. कमल पवार. काय परिस्थिती आहे, लायसन्स बद्दल काय तुमचं? लायसन आमचं मिळालं नाहीये. आम्ही नावं दिल्यात, फॉर्म भरून दिल्यात. कधी दिलं? आता खूप वर्ष झाले त्याला. अजून का मिळत नाहीये? काय माहिती, आता आम्ही जाऊन येतो तिथं, पण आमचं मिळतच नाहीये. बरं. हा, आमचे ते हातगाड्या ते नेलेले 25 वर्षाचं पावती आहे माझ्याकडं. आजच्या कारवाईमध्ये काय तुमचं काय? नाही, काही नेलं नाही, फक्त घरी घेऊन जावं म्हणलं. सगळं परत इथं लावायचं नाही असं म्हणतात आम्हाला. समज दिली? हा. बरं बरं. आणि तुम्ही लायसन्ससाठी प्रयत्न करता? हो. बरं, ठीक आहे. लायसन देऊ देत नाहीत म्हणतात ते आम्हाला. नावासही सांगा सर, काय म्हणणं आहे तुमचं? माझं मी एक गटाई काम करायचं, चप्पल बूट शिवून इथं बाजूला पोटाचा उदरनिर्वाह करतो. पण हे काय लोक म्हणतात, नाव सांगा पूर्ण. गीताराम नामदेव कोरडे. अच्छा. काय म्हणणं आहे तुमचं? हे लोक काय म्हणतात की इथं लावायचं नाही. आता माझा मुलगा अपंग आहे, ऑपरेशन झालेलं आहे आहे का त्याचं. इथे? आणि माझं काय का तो? आणि आम्ही फोटो आहे ना त्याची. बरं बरं, ठीक आहे. हा, तर ते काय म्हणतात इथं लावायचंच नाही म्हणतात. इथं नाही लावायचं, मग आम्ही काय करायचं साहेब? नाही, बरोबर. हा, पण लायसन्ससाठी प्रयत्न करताय का तुम्ही? काय लायसनचा प्रयत्न केला तर ते कॉर्पोरेशनला म्हणतात तुम्हाला लायसन भेटणार नाही म्हणतात. बरं. ते म्हणतात नियमामध्ये आपल्याला कधी करावं लागेल ना, काहीतरी नियमामध्ये बसेल असं करा ना. माझी मदत होईल तुम्हाला. माझा नंबर घ्या तुम्ही, नंतर मग देतो मी. ताई, तुमच्या नावाचंही सांगा. तर तुम्ही म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे. काय आजचं होतं, काय तुमचं म्हणणं आहे, तुमचं लायसन्सचं काय परिस्थिती आहे, तुमच्या नावाचं काही? ते बोला बोला. हे बघा, आमचं लायसन आहे, आम्ही हप्ते भरतात. अच्छा. आता पण आम्हाला जरा थोडसा मध्ये धंदे पाणी नव्हते म्हणून आमचा हप्ता बी थकलेला आहे थोडाफार. आम्ही हप्ते आमचे क्लिअर आहे. पण आता काय थोडंसं आम्ही मोठे मोठे जागा करून आम्ही स्वतः बसलेले, आमची बी चूक झालेली आहे. त्याच्यासाठी त्यांनी आपला कारवाई केलेली आहे. आता आम्ही आता आमचं म्हणणं काय, त्यांनी आम्हाला पहिला सांगायचं होतं की बाबा वरती छत काढा, मला मी काढलं. त्याच्यानंतर त्यांनी आज आले की सगळं माल उचलायचं सुरुवात केली त्यांनी. उचललं नाही ना? नाही, उचलले नाही माल. उचलले, समज दिली तुम्हाला? समज दिली आम्हाला. परत नियमत नाहीये ते, फक्त नियमित करा. नियमित करा म्हणून सांगितलं. बरोबर, मान्य मान्य. चालेल चालेल. मित्रांनो, हा आमचा दुसरा चॅनल आहे TV 10 अनकट. यामध्ये आम्ही सर्व व्हिडिओ अनकट अनएडिटेड जसे आहेत तसेच्या तसे तुमच्यासमोर दाखवतो. फक्त एन्जॉय करा. If you like the video, do like, comment, share and subscribe.